शेठ नमस्कार। आज मैदानामध्ये खूप छान अशी नियोजन दिसला तुमचा। मला तरी कालपर्यंत कानावर आलते का तुम्ही जवळपास या मैदानासाठी 10 ते 12 बैल उतरवलेले आणि त्या गोष्टीचं यश लाभला तुम्हाला। गाडी 4 व्हीलर गाडी बक्षीस भेटले, काय बोलाल? सर्वप्रथम तर आयोजक कर्जत कमिटी माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच मला वाटते मुंबईमध्ये 3 इतका भव्य मैदान, ज्याच्यामध्ये पहिली बक्षीस थार होती आणि दुसरे बक्षीस आल्टो, तिसरी बुलेट आणि बाकी इतर 4 टू व्हीलर। मित्रांनो, आजचा मैदान तुम्ही बघितलं असेल की जी कर्जतची कमिटी आहे त्यांनी अक्षरशः म्हणजे आपल्या पदरचे पैसे खर्च करून हा मैदान घेतला, त्याबद्दल पहिला कर्जत कमिटीचा मला अभिमान आहे। आणि त्यांनी पुढच्या पर्व 1 झाला, आता पर्व 2 मध्ये त्यांनी पुढं तयारी करावी। किती बैल उतरवलेले तुम्ही? आता बैलांविषयी मी जास्त काही बोलणार नाही, कारण बैल उतराचा श्रेय हा नानांचा असतो आणि जिथं नाना नियोजन करतात तर नानाला तोड नसतं। तुम्हाला माहिती आहे नानाचा या बैलगाडी क्षेत्रामध्ये जवळपास म्हणजे अख्खी जिंदगीच गेली चालेल। आणि नानाने एकदा ठरवलं का नाना पुढं मी पण कधी बोलत नाही, बाबा शेठ हा बैल इथं लागेल, तो बैल तिथं लागतं। आमचे एक राहुल पाटणे म्हणून आहेत ते पहिल्यांदाच एवढा मोठा नियोजन झाला मुंबईमध्ये आणि पहिल्यांदाच थारचा मैदान आणि 1 नंबर झाला, चांगला मैदान। नाही हे बघा, या मैदानाची उत्सुकता होती। ज्यावेळी जवळपास महिनाभरात मैदान पडलं ना, त्यावेळी माझं नानाचं बोलणं चालू होतं आणि मी शक्यतो जेव्हा असं मोठं मैदान असतो तर मी नानांवर तीच ढकलतो का बा नाना काय करायचं तुम्ही ठरवा, त्या पद्धतीने बैल बोलू आपण। आणि एक आमचे राहुल पाटणे आहेत, हां हे बघा राहुल पाटणे आहेत, यांच्याशी चर्चा करून म्हणजे मैदानाचे नियोजन करत असतो। आजच्या मैदानातला काय किस्सा वगैरे? आजच्या मैदानाचा किस्सा तर मी सांगणार नाही, थोड्या वेळानं मी आता थोडक्यात बोलेल का लोकांची खूप म्हणजे असं बेकार कमेंट चालू होत्या का शेटनी जवळपास बाक्या शेटच्या गोठ्यावरती यावा। त्या बैलाविषयी मला कुठलाही रागरोष नाही, तो आज बैल महाराष्ट्राचा देव आहे आणि त्याला म्हणजे एकही वाईट कमेंट कोण करणार नाही। परंतु त्या बैलाविषयी मी जास्त बोलण्यापेक्षा मामा बोलेल आणि हे नाना बोलतील। मी जर ठरवलं असतं, माझा 7 जूनपर्यंतचा करार होता आणि कराराविषयी जास्त काय बोलण्यापेक्षा कसं असतं, माणुसकी महत्त्वाची असतो आणि माणुसकीमध्ये आता मामा येऊन गेले आणि ते स्वतः बाईट देणार आहेत तर कशा पद्धतीने झालं होतं। आणि आपण स्वतःहून बैल तो म्हणजे बैल बोलण्यापेक्षा माणसं सोडली, लक्षात घ्या। कारण फक्त लोकांना म्हणजे जनतेला मी एकच आवाहन करेन का वाईट कमेंट करू नका, कारण त्या बैलाच्या करारावर धरणार आहे, बरोबर ना? नानाला मलाच माहिती आहे का आम्ही त्याच्यामध्ये काय लिखापट्टी केलं होतं आणि लिखापट्टीपेक्षा कागद आहे आमच्याकडे, आहे ना कागद, सहीनिशी कागद आहे आमच्या। पण मी या बैलगाडी क्षेत्रामध्ये सार्वजनिक जीवन जगत असताना मी माणसाला कधी म्हणजे असं कमी लेखत नाही, मी माणसं जपतो पहिला। त्याच्यामुळे माझ्याकडे आज तुम्ही मैदान बघितलं असेल, औरंगाबाद, जालना, सातारा जवळपास 1 नंबरचे 12 बैल होते, 6 गाड्या होत्या आणि मला सीमेला माझ्या 8 गाड्या राहिल्या होत्या, माझ्या घरच्या गाड्या पकडून 8 गाड्या सीमेला माझ्या होत्या। बघा अमित भाटलेंचा जो देवा आहे तो देवा थोडंसं बॅड लकमध्ये थोडंसं ही गाडी झाली, नाही ती पण गाडी जर बसली असती तर मी बोलत नाही जास्त पुढं का बाबा ह्या मैदानात मी काय करू शकलो असतो। नक्कीच ना, या मैदानातला इतिहासच असेल कुठेतरी का 8 गाड्या सेमीला होत्या तुमच्या? हो नक्की, बघा ना तुम्ही पाठीमागचा इतिहास काढा का बा एका मालकाच्या नावावरती किती गाड्या बसतात आणि ह्या मैदानाचा इतिहास घ्या की माझ्या नावावरती 8 गाड्या सीमेला होत्या आणि एका सीमेमध्ये माझ्या 3 गाड्या होत्या 7 मध्ये। नानाबद्दल 2 शब्द? नाही, नानाबद्दल बघा, नाना आणि माझं खूप जुने संबंध आहेत आणि घरचे संबंध आहेत। मी लहान असताना आहे ना म्हणजे नानांविषयी मी काही जास्त बोलू शकत नाही आणि नाना एक प्रकारचे गुरु बोलायला चालेल बैलगाडी क्षेत्रातले, कारण नानांना मी जवळून बघितलं आहे। निस्वार्थ ड्रायव्हर कसा असावा तो नाना म्हणजे जिवंत उदाहरण। 4 व्हीलर बक्षीस खूप मोठा मान मैदानातला? नाही नक्कीच खूप आनंद आहे। हे बघा आमची जी मंडळी आहे ना, मुलं, यांना तर इतका आनंद झाला, थोडासा आम्ही कुठेतरी हुकला आमचा 1 नंबर करायचा, ती पण आता पुढच्या कसरमध्ये आम्ही भरून काढू। मित्रांनो, या लाल मातीच्या रानावरती बैल पालाली, दुर्ला उदलला, मनोरंजन झाला, मैदानात जल्लोष झाला, खूप साऱ्या गोष्टी आल्या, आनंद मिळाला। आज ह्या सर्व सचिन शेठ घरात फॅन्स क्लबकडनं सर्वांना जे विजयी झालेत त्यांना सर्वांना गाडा मालकांकडनं शुभेच्छा असतील आणि असंच तुम्ही मैदानात काहीतरी एक नवीन वेगळं पण आणता, खूप बरं वाटतं तुमचं हे सगळं बघून सर्व गोष्टी। ठीक आहे, धन्यवाद। चालेल।
मित्रांनो कुठेतरी हे या पोरांसाठी मिळाला बक्षीस असेल, कारण का मैदानाची शान खरोखर आज सर्व मंडळी त्यांची खुश आहेत. आज मित्रांनो पाहू शकतात सचिन शेटकर त्यांच्या 2 गाड्या फायनलला बसल्या. काय सांगाल तुम्ही? आम्ही म्हणजे शेडचं जे नियोजन असतं ना ते म्हणजे आपलं विचार करण्याच्या पलीकडे असतं. एकदम परफेक्ट नियोजन असतं त्यांचं. म्हणजे प्रत्येक बैल कसा असला पाहिजे आणि त्याचं पळण्याचा पासून त्याचं नियोजन जे त्यांचं कॅल्क्युलेशन असतं ते एकदम परफेक्ट असतं. आता त्यांच्या दावणीला जे पण बैल आहेत किंवा एखादा बैल त्यांचा जिंकतो किंवा हरतो तर त्याचा कधी दुःख आणि आनंद व्यक्त करत नाहीत. ते नेहमी काय करतात का हा बैल कसा जिंकला आणि कसा हरला ते ह्याचं ते बसून जे कॅल्क्युलेशन असतं त्यांचं ना कसा पळाला किंवा कसा हरला त्यांच्याबद्दल आहे ना म्हणजे जो अभ्यास आहे ते हे आमच्यासारख्यांना आहे ना म्हणजे महाराष्ट्रात बरेच जणांनी त्यांच्याकडे सारख्या शिकण्यासारखं आहे. आणि ती व्यक्ती अशी आहे का ती म्हणजे जे सेलिब्रेशन इतर जण करत असतील तर त्यांना सेलिब्रेशन एवढंच करावा का कुणाला त्याच्याबद्दल दुःख नाही वाटलं पाहिजे. एवढं त्यांचं सेलिब्रेशन म्हणजे आपलं मुलं असं सेलिब्रेशन नका करू का कुणाला दुःख वाटेल. त्यांचं सेलिब्रेशन करण्याचं म्हणजे एक पद्धत आहे, त्यांनी एक ठरवलेले असते आणि त्यांचा एक नियम आहे ते आम्ही सगळं फॉलो करत असतो आणि आम्ही त्यांच्या ज्या प्रत्येक गोष्टी आहेत ना त्या आम्ही पाळत असतो. बैलांबद्दल काय बोलाल? आज बरेच आपले लखन आणि घोटकरांचा सर्जा देखील बसला आणि ही देखील गाडी बसली. दादा काय बोलशील? काय आनंद झाला आम्हाला आज. तरी आमचं आज आनंद झाला आम्हाला. 2 गाड्या आमच्या नंबरला बसल्या. कुठेतरी अल्टो आणि HF डिलेक्स बाईकचे मानकरी झालेत. 2 बक्षीस, 8 गाड्या सेमीला, कुठेतरी इतिहासच रचला. हो 100%. काय बोलायला मैदानाची प्रतिक्रिया असेल तुमची? नाही मैदान एकदम खूप छान झालं. आमची कर्जत जी कमिटी आहे, प्रफुल्लदादा असेल, सरदादा असेल, गणेश असेल, आपला प्रफुल्लदादा असेल आणि गणेश आणि खडे, आकाश खडे हे जे आहे ते खूप मेहनत घेतली यांनी या मैदानासाठी आणि अतिशय चांगल्या प्रकारे यांनी मैदान पार पाडलं. आता ना बक्षीस पण खूप मोठं आहे. 4 व्हीलर आता कुठेतरी मुंबईमध्ये, थार पण मुंबईमध्ये राहिली, ही गाडी पण मुंबईमध्ये सगळेच बक्षीस मला वाटतं जवळपास मुंबईमध्ये राहिलं. हो सगळीच बक्षीस मुंबईमध्ये राहिली. शेट पण अतिशय संयमी गाडा मला घेत, खूप संयमी आहेत. आज जो विषय होता त्यांनी तो पण एक छान मांडलेला आहे, कारण का बरेच जण कमेंट रोल करत होते वगैरे सर्व गोष्टी शेटनी त्या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत. आज मी पण टाकल मुलाखतमध्ये, कारण का सचिन शेट सारखा माणूस या मुंबई बिनजोड असो, 3 फेऱ्या असो, कुठेही बैलगाडी क्षेत्र असो, त्यांच्यासारखा माणूस भेटू शकत नाही. आणि ते कसं कमेंट जर पण चुकीच्या केल्या कमेंट करणे पण माझं मत त्यांना पण सांगणे का चुकीच्या कमेंट अशा काय करू नका. तुम्हाला त्यामधले मामांचा किंवा शेटचा जो करायचा विषय असेल किंवा काय असेल विषय तो तुम्हाला काय माहिती नाही कशामुळे काय झालं ते, त्यामुळे पुन्हा तुम्हाला माहिती नाही तुम्ही अशा चुकीच्या कमेंट टाकू नका. चांगल्या माणसाचं एखादं नाव तुम्ही करू नका. बरं माझं त्यांना सांगणे. अजून काय तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे का? नाही तर बस झालं. माझ्याकडनं शुभेच्छा असतील तुमच्या यांना थँक्यू आणि असंच काय नजर. धन्यवाद.